आजची परिस्थिती जीवनाचा वेग इतका वाढला की आपण काय करतोय कोणालाच काही कळत नाही. सर्व लोक नातेगोते विसरत चालले आहेत. कोणी कोणाला नीट बोलत नाही ना कोणी कोणाला समजून घेत नाही. काही माणसे एवढे व्यस्त झाले आहेत की ते आपला मेसेज बघून सुद्धा आपल्याला इग्नोर करायला लागले आहेत. प्रत्येक माणूस फक्त आपल्या धुंदीत जगतो आहे. जेव्हा काही कारणानिमित्त जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर तीच लोक लक्षात ठेवतात. ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं त्या आईबापाला हल्लीचे मुलं विचारत नाहीत. ना भाऊ बहिणीला विचारतो ना बहीण भावाला. हे नाते फक्त नावापुरतेच शिल्लक आहेत. ज्यांना तिथे फायदा होईल त्याच लोकांशी कनेक्ट आहेत. जेव्हा आपला खिस्सा भरलेला असतो तेव्हा शत्रू देखील नमस्कार करतो आणि जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपले भाऊ बहीणसुद्धा आपला फोन उचलत नाही. कटू आहे पण सत्य आहे. खरं बोललं तर सख्या आईला राग येतो. खोटं बोललेलं सर्वांना आवडतं. हल्लीची लहान लहान मुलं सुद्धा आई वडिलांचं ऐकत नाहीत. फोनामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना फोनशिवाय दुसरे काहीच नको. ना अभ्यासात लक्ष ना कोणत्या कामात लक्ष. अभ्यास कर म्हटले की मुलांना झोप येते. फोन हातात आला की त्यांची झोप उडते. 5 मिनिटे बोलून एक एक तास हल्लीची मुलं फोन बघतात. आई वडील वैतागून शेवटी मुलांना रागवतात, त्यांच्यावर चिडतात. हेच लक्षात ठेवून मुलेही तसेच वागतात. जीवनात कितीही सरळ चालण्याचा प्रयत्न केला तरीही एखादी वेळ अशी येते जिथे माणसाला वळण घेतल्याशिवाय पर्यायच उरत नाही. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून समोरच्याचं बोलणं मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत असल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. क्रोध हा वाईटच असतो, पण जिथे गरज आहे तिथे दाखवावाच लागतो. कारण चुकीचं वागणाऱ्याला त्याची चूक नाही दाखवली तर त्या चुका पुन्हा पुन्हा करत राहतील आणि तुमच्याशी ते तसंच वागत राहतील. नात्यांच्या गर्दीत तेच लोक नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्नच पूर्ण होत नाहीत. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वप्न पाहताना जागता आलं की जिंकताही येतं. म्हणून कधीच हार मानायची नाही. प्रत्येक परिस्थितीला तोंड देत राहायचं, यातच आपला फायदा असतो. आहे त्या परिस्थितीत जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख वाटत नाही. म्हणून कोणाकडेही मदतीचा हात कधीच पसरू नका. लोक एक वेळा मदत करतील पण 10 वेळा बोलून दाखवतील. आनंदी राहण्याचा एक साधा मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडून ठेवा, दुसऱ्याकडून नाही. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं. एकटं राहून स्वतःमध्ये वेळ घालवणं तितकंच गरजेचं आहे. कोणी माझं वाईट करतो हे त्याचे कर्म, पण मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म. असा विचार करून जो जगतोय नियती त्याला कधीच धक्कासुद्धा लागू देत नाही. धन्यवाद.